कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं शहरातील सर्व महापालिका शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकं, वह्या, गणवेश आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. काही शाळांमध्ये सजवलेल्या छोट्या डबल डेकर बसमधून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली, तर काही ठिकाणी औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नवीन मित्र, नवीन पुस्तकं आणि सजवलेल्या शाळांमुळे विद्यार्थी आनंदले होते. महापौर रुपाराणी निकम यांनी महापालिकेच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. खूप चांगले ऍडमिशन्स या शाळेमध्ये होत आहेत. सर्वप्रथम तर पालकांचं खूप खूप स्वागत करीन आणि विद्यार्थ्यांचं खूप स्वागत आज या शाळेच्या दिनानिमित्त. या अनुषंगाने सांगू इच्छिते की आयुष्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं तर वर्ग खोल्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी 85 लाख रुपये आपल्याकडे निधी आहे, तर तो थोडासा विचार करून घेऊन आपण त्या शाळेसाठी वापरला तर बरं होईल. मला असं वाटतं की या शाळेतील जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एक आयुक्त साहेब आणि महापौर म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत मांडावे. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी लक्ष्मीबाई जरग विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि तिथल्या शिक्षकांच्या कार्याचं कौतुक केलं. सर्वांचं मनापासून आजच्या प्रवेशोत्सवात मी आपलं स्वागत करतो. खऱ्या अर्थाने जरग नगर शाळा मी पण ऐकून होतो, मलाही मागचे 1.5 महिना सुट्टी असल्यामुळे शाळा बघता आली नाही, पण या शाळेबद्दल एवढं कौतुक, एवढं मोटिवेशनल ऐकलेली माहिती गल्लीपासून तर मंत्रालयापर्यंत या शाळेचं कौतुक झालेलं आहे. तर सर्व शिक्षकांसाठी जोरदार तयार होऊन जाऊ दे. प्रवेशोत्सवानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. नशेचे दुष्परिणाम समजावून सांगत निरोगी आणि सुसंस्कृत जीवनाचा संदेश देण्यात आला. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवीन शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि स्वागताच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.